हे पोरांनो जरा आता आवाज कमी करा, सोसायटीच्या गणपतीची मीटिंग होणार आहे इकडे. हा काय झाले का नाही गणपती बुक? आत्ताच बुकिंग करून आलेलो आहे. सुदामे, यावर्षी सोसायटीच्या गणपतीचं 25वे वर्ष आहे. एकदम जोरदार साजरा होणार आहे बघा. एक काम करूयात, मस्त स्पीकर आणूयात आणि त्याच्यावरती एकदम नॉस्ट्रिल गाणी लावूयात. नॉस्टॅल्जिक. हा बरोबर. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, अशी चिक्क मोत्याची माळ. पण ते आयकॉनिक गाणं झालं पाहिजे. अष्टविनायका तुझा महिमा. हो हो, माझ्या मुलीचा डान्स ह्याच गाण्यावर आहे आता. हो का? आणि विविध गुणदर्शन स्पर्धेला पण हीच गाणी असायची कायम. हो, आणि अंताक्षरी खेळतानाही बघा ना तीच गाणी आठवतात. अरे कितीतरी वर्ष नाहीतरी आपण हीच गाणी ऐकतोय ना. खरंय. ही सगळी गाणी आणि ढोल पथक, रमणबाग, शिवगर्जना, नाद ब्रह्म, श्रीराम, रणवाद्य. मला तर ताल आणि शौर्य पथक आवडतं, ते युनिक करतात. आणि आमचं ज्ञानप्रबोधिनी विसरू नका. सकाळी 10 वाजले की बेलबाग चौकात जायचं, पहिली तर्री वाजली की मिरवणूक सुरू. कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुळी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा. 5 मानाचे झाले की मगच घरी यायचं. खरंय. आणि मग नंतर नाचायला बाहेर पडायचं. मंडई आणि दगडूशेठचं विसर्जन झालं की पहाटे घरी यायचं. खरंय. हे सगळं ना अनुभवायला माझा भाऊ यायचा UK वरून. 10 दिवस सुट्टी काढू ना, आणि बॉस सुट्टी देणार नाही म्हणून त्याला आमिष दाखवायचा, आमच्याकडे असं असतं तसं असतं, आणि त्याला घेऊन यायचा. पण यायचा म्हणजे आता येत नाही. नाही ना, आता येत नाही. त्याला ना हे DJ प्रकरण अजिबातच आवडत नाही. नाही, हे सगळं खरंय मॅडम, पण कसं आहे या वर्षी आपल्या मंडळाचं 25वे वर्ष आहे ना, त्यामुळे ते मार्केटमध्ये जरा नाव करायला DJ वगैरे असायला पाहिजे. हा, डीजे पाहिजे, काळाची गरज आहे शेठ. हा म्हणजे आपलं मंडळ उठून दिसलं पाहिजे ना. सगळी गाणी नाही वाचली तर उठून कसं दिसणार. अरे काटा लागा आणि बांग बांग बांग. आणि शांताबाई, अरे 2 घूट मुझे बे पिला दे. ते मेन राहिलं ना, नागोबा धुरा ते मेन गाणं राहिलं ना, भाऊ मे ट्रॅक्टर डान्स. काय अरे बस. मग दादा आपल्याला खूप सारे कापूस पण जमा करायला लागेल ना. कापूस का? कारण की गणपती बाप्पाचे कान खूप मोठे असतात, स्पीकरनी त्यांना त्रास होईल. आणि कापूस नुसता पूर्ण नाही बाळा, त्याच्याबरोबर एक छान फडकं पण आणा, असं छान चांदीचं मखर असलेलं. म्हणजे गणपती बाप्पाच्या डोळ्यावर लावायला लागेल ना. तुम्ही असला घाणेरडा डान्स करणार, तो बघवणार नाही रे बिचाऱ्या गणपतीला. म्हणून म्हणतोय, बाकी तुम्ही ठरवा काय ते. ढोल ताशाचा गजर, आरतीचा सूर, फुलाचा सुगंध, मोदकाचा गोडवा, हीच खरी आपली परंपरा आहे. बाप्पाचं नाव मोठं करण्याची ताकद आवाजात नाही तर आपल्या भक्तीत आहे. आपल्या सणांचं वातावरण आपण शुद्ध ठेवूया. गणपती बाप्पा